तर अर्थात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीनं समीर पाटील हा पोलिसांना सोबत घेऊन आपल्याला अडकू पाहतोय, मकोका लावण्याची तयारी सुरू आहे असं रवींद्र धंगेकर म्हणतात। या सगळ्याविषयी धंगेकर यांच्याशी संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधीनं अमोल धर्माधिकारीनं। पाहूया आपण। धंगेकर आपल्या सोबत आहेत। हा जो तुम्ही काही आरोप केलेला आहे, कशाच्या बेसवर तुम्ही आरोप करताय आणि तुम्हाला खरंच वाटतंय का पोलिसांकडून अशी तयारी केली जाते? बघा, ह्याच्यामध्ये मी फक्त निलेश गायकवाड प्रकरणात बोलायला लागलो आणि समीर पाटील बोलायला लागले की धंगेकर मोका करू आम्ही त्यांच्यावर। समीर पाटील ही भाषा कोण बोलतो? काय सामान्य माणूस नाही, हा ज्यांच्या टेबलवर बसतो त्यांची भाषा आहे। कुणाची? मग तो आता बोलला ना, तुम्हाला माहिती आहे तो समीर पाटील आता परत तेच की तो चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये असतो आणि तो जर ही भाषा बोलत असेल तर आत्ताची प्रक्रिया मला तयारी माझ्यावर काय झालं तर मी न्यायदेवतेमध्ये माझा न्याय मागा। मी कोणाला सांगायला जाणार नाही मला हे का करता ते करता। माझ्या पत्नीवर कौटुंबिक हल्ले झाले, माझ्या मुलांवर होतात, माझ्यावर होतात आणि त्याची किंमत मी राजकीय किंमत मी मोजलेली आहे। म्हणजे मी माझं तोंड ग बसवणार। माझ्या विरोधात गुन्हेगार आले, माझ्या विरोधात पब संस्कृती आली, माझ्या विरोधात पोषकार आला, माझ्या विरोधात ललित पाटील आला, माझ्या विरोधात गर्दवाले आले, माझ्या विरोधात सगळे व्यापारी, हे सगळे माझ्या विरोधात येऊन मला राजकीय किंमत मी मोजली ना आणि अजून मोजणार आहे। हाही सगळे गुन्हेगार माझ्या विरोधात येणार आहे आणि ह्याला मी काही गप असणार नाही, माझं तोंड गप असणार नाही। मला जनतेने निवडून दिलेलं आहे, आमदार केलेलं आहे, त्याची जाणीव मला आहे आणि ही जाणीवेतून मी खरं कायम रस्त्यावर येणार आहे। आणि मी हे चुकीचं काय वागत असेल तर मला सांगायचं चुकीचं आहे। निलेश गायकवाड टोलीवर जर कडक कारवाई जो पण होत नाही तर माझं तोंड चालू जाणार आहे। गुन्हेगार माझं बंदच होऊ शकत नाही, कारण हे पुणेकरांसाठी बोलतोय। तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं म्हणाला की पोलिसांकडून तुम्हाला काही असे हिट्स देण्यात आलेले आहेत की तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू आहे, फक्त आदेशाची वाट पाहतोय, असं म्हणाले? नाही ना, बरोबर आहे। वस्तुस्थिती हे जे मी बोलतोय ही वस्तुस्थितीला धरून बोलतोय की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि समीर पाटील ज्या पद्धतीने तुमच्या प्रेसशी बोलला की दंगेकरला मोका करायचा, तर ही भाषा लोकल नाही। समीर पाटील आता लोकल नाही राहिला। तो जर एखादा गुन्हेगार म्हणतो मोका लावू शकतो मी, तर त्याच्या मागे कोण आहे हे आता काय लपून राहिलेलं नाही। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।